जीवन जगत असताना मला विद्या प्राप्त झाली पाहिजे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते। ती विद्या आपल्या जीवनामध्ये कशी प्राप्त होईल, त्याकरिता काय करावं लागेल, तर अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय या ठिकाणी आहे, तो म्हणजे सरस्वती मातेची कृपा संपादन करणं। काय केल्यानं सरस्वती मातेची कृपा प्राप्त होईल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरस्वती मातेची 12 नावे एका स्तोत्रामध्ये आहेत, त्या स्तोत्राचं पठण आपण करणार आहोत। रोज नित्यानं जर आपण या स्तोत्राचं पठण केलं, विद्यार्थ्यानं रोज सकाळी नित्य नियमानं या स्तोत्राचा एकदा पाठ जर केला, तर निश्चित सरस्वती मातेची कृपा त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा या स्तोत्राचा महिमा आहे। आणि म्हणून ज्याला विद्यावान व्हायचंय, ज्याला ज्ञानी व्हायचंय, त्यानं निश्चित या स्तोत्राचा पाठ करावा। त्याच्या जीवनामध्ये त्याला विद्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। चला तर सुरू करूयात सरस्वती मातेची 12 नावे। ओम प्रथमं भारती नाम, द्वितीयं तु सरस्वती, तृतीयं शारदा देवी, चतुर्थं हंसवाहिनी, पंचमं जगती ख्याता, षष्ठं महेश्वरी तथा, सप्तमं तत्तु कौमारी, अष्टमं ब्रह्मचारिणी, नवमं विद्याधात्रीति, दशमं वरदायिनी, एकादशं रुद्रघंटा, द्वादशं भुवनेश्वरी। एतानि 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि, न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं तथा। अशी ही सरस्वती मातेची 12 नावे आहेत। या नामांचा उच्चार आपण जर केला, तर निश्चित सरस्वती मातेची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं या स्तोत्राचा पाठ नित्यनेमानं करावा। रामकृष्ण हरी।